हा फायनली सगळं सेट झालंय आता. काय झालं? काही चेंजेस करायचे आहेत का? माहिती नाही यार, असं समथिंग इज मिसिंग. आय डोंट नो. बट एनिवेज तू बस, मी कॉफी टाक. नको नको. हे बघ उशीर झालाय आणि सगळं सेट पण झालंय. मी निघतो. ऐ का बायको वाट बघते? बायको वाट बघायचं नाही. मी सोडणार नाही. बस नाही, इथं नाही. चुप. अगं मी जाऊ खाली नको. बस. अगं नाही. रेवा रेवा चिमटे नको. रेवा दुखतंय. रेवा नाही नाही रेवा नको. काय आरडाओरडा चालू आहे हा? आत्या केतू. हाय भाव्या. हाय काव्या. राईट काव्या. ये ना ये. बस. वेलकम. तूच बस, मी नाही. ए बस रे. बस. हे आई, काय तो पटकन विषय संपवा. कसला विषय? एनी प्रॉब्लेम? तू काय इथेच असतोस का रोज? लग्न झालंय ना? घरबीर नाहीये का स्वतःचं? सतत असं एकट्या पोरीच्या घरी येणं बरं वाटतं का ते? खूप बरं वाटतं मला. खूप बरं वाटतं, कारण माझा इथे एकही मित्र नाहीये ना, त्यामुळे केदूची मला खूप मदत होते. थँक्यू केदू. ए, केदू नाही म्हणायचा. केदू फक्त मी म्हणणार. ते आमच्या जवळचे संबंध आहे म्हणून. हो की नाही रे केदू? ओह, आय एम सॉरी. जवळचे संबंध मला माहिती नव्हतं. ते तसं नाही. आत्या तुमचं काही काम होतं का? हो, नियम सांगायचे होते. हा मला माहिती आहे. तू राहतोस आता इथे? नाही नाही ना? ती राहते ना? मग तिला नियम सांगायचे होते. तू ग इथे राहायचं असेल तर हे सगळे नियम पाळावे लागतील, कळलं? केदारसाठी तर नियमांची पाटीच लावून ठेवली होती मी. हो, ते वाचले मी नियम सगळे. व्हेरी क्रिएटिव्ह. पण कसं आहे, हे सगळे नियम घालून पण केदारने तारिणीला पटवलंच ना. म्हणूनच नियम अजून कडक केले त्यावेळेस. दे ग नियम दे. नीट ऐक आणि सगळे नियम पाळले गेले पाहिजे, कळलं? या घरात कोणीही मुलगा, लांबचा भाऊ, मानलेला भाऊ, जुना मित्र, नवीन मित्र कोणीही चालणार नाही, कळलं? आमच्याही घरात मुली आहेत आणि कोणी सख्खं आलंच तर आधार कार्ड दाखवावं लागेल. घरची माणसं सोडता या खोलीत दुसऱ्या कोणालाही प्रवेश नाही आणि या बाबतीत आगाऊपणा चालणार नाही, कळलं? वाराच्या दिवशी, सणावारांना, एकादशीला, चतुर्थीला नॉनव्हेज शिजवायचं नाही. आमच्या घरात चालत नाही. घरात रेडिओ, टीव्ही, स्पीकर काही असेल तर रात्री 9:30 नंतर त्याचा आवाज तुझ्या खोलीच्या बाहेर येता कामा नये. घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांना त्रास नकोय. खोली अगदी स्वच्छ ठेवायची. कुठेही ड्रिल मारण्याआधी परवानगी घ्यावी लागेल. स्वतःचा कचरा स्वतः टाकावा लागेल. पाण्याचा वापर जपून करायचा. रात्रभर बाहेर राहिलेलं आम्हाला चालणार नाही. कळले सगळे नियम? काही प्रश्न आहेत? नाही, काहीच नाही. घे मग सही कर. चालणार नाही. नियम मान्य आहेत ना? मग सही करायला काय प्रॉब्लेम आहे? हो आत्या, पण यातला एक नियमच चुकीचा आहे. म्हणजे माझे मानलेले भाऊ मित्र चालणार नाहीत मला मान्य, पण तुमच्या घरातली व्यक्ती चालणार नाही असं कुठे लिहिलंय? काही केदार तर तुमच्या घरचा जावई आहे. आता केदार इथे येणार म्हणजे आमची भेट तर होणारच. याचा अर्थ आधी तुम्हाला तुमच्या घरावर नियम लावायला लागेल ना. केदारला बंदी घालायला लागेल इथे येण्यापासून. ए हॅलो, आम्ही आमच्या घरात येण्यापासून का अडवायचं त्याला? तेच ना भाव्या, सॉरी काव्या. ही रूम पण तुमच्याच घराचा भाग आहे की नाही? मग तो नियम घालायला लागेल. म्हणजे आता इथे येण्यापासून जर तुम्ही त्याला अडवणार नसाल आणि मी जर सही केली तर उद्या तुम्हीच मला म्हणाल की तू केदारला भेटली म्हणजे तू नियमांचं उल्लंघन केलं नाही का? ए, आगाऊपणा करू नकोस हा. हे विसरू नकोस की आम्ही मालक आहोत आणि तू भाडे करू. काव्या असं बोलतात का? छोड़ ना केदू, उसके बाद क्यों दिल पे ले रहा है तू? किड्या इकडे सर. अगं. आत्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. तू माझा आई. हे नियम पाळणार असशील तरच इथे राहायचं, कळलं? समजा ठाण्यामध्ये मोठ्या मॉलमध्ये मी तुम्हाला एक मोठंसं साडी सेंटर फक्त 2000 रुपयांना भाड्याने दिलं, तुम्ही घेणार? ए केदू, तुझी बेस्ट फ्रेंड मूर्ख आहे का रे? नाही खरंच आहे. एवढं स्वस्तात कोण देईल दुकान? काही नाही. आणि मुळात त्याचा इथे काय संबंध? आत्या सांगा तरी. म्हणजे बघा, तुमच्यासारखी स्मार्ट बिझनेस मध्ये एक्सपर्ट असलेली बाई ज्या जागेत 10 ते 20 हजाराचा बिझनेस होतोय आणि ती जागा मी फक्त 2000 रुपये भाड्याने देते, तुम्ही ती जागा सोडाल का? अजिबात नाही. मी कशाला सोडेन अशी जागा? करेक्ट हो की नाही? पण
आता मी उद्या येऊन तुम्हाला असं म्हणाले की हा त्या जागेमध्ये एसी वापरायचं नाही, पंखा वापरायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, हा एक वेळ क्लायंट गेला तरी चालेल, पण स्टाफ मेंबर सुद्धा वाढवायचं नाही. तुम्ही ती जागा भाड्याने घ्याल? असं कसं? मी तुला भाडं देतेय ना, मग आत काय करायचं, दुकान कसं चालवायचं, तो माझा प्रश्न आहे. नियम अटी सांगणारी तू कोण? देअर यू आर आत्या. मग आता मी भाडं दिलंय की नाही, मग या खोलीमध्ये कोण येतं कोण जातं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्याही व्हॅलिड रिझन शिवाय मला यातनं बाहेर काढू शकत नाही. आत्या मी निघतोय आता. इथलं सगळं झालंय. मगाशी बहुतेक आजी आवाज. हो हो, आले आले. हा आई, चल ना. बाय किक्के तू. ते केदार MNN मध्ये जॉईन झालाय ना, त्याला मला ही इन्फॉर्मेशन देता येईल. खरं तर आमचं आज सकाळीच या विषयावर बोलणं झालं आणि इरा पण घरी असते ना, तिच्या बाबतीत पण जरा सतर्क राहता येईल म्हणून. हो, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे थोडक्यात माझ्याकडून इन्फॉर्मेशन घेऊन तू केदारला पासन करणार. ओके, नाही म्हणजे तसं नाही. आय नो. म्हणजे केदारमुळे MNNला एक न्यूज मिळेल आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन होईल, है ना? नाही सर, तसं खरंच काही नाही आहे. चिल तारिणी, अगं गंमत करत होतो मी. तो गॉगल काढ आधी, मी आधीच सांगतोय. युवी जरा बघ बाहेर किती ऊन आहे. हा, आणि माझ्याकडे दुसरा गॉगलच नाहीये रे. अरे म्हणून हा गॉगल घालशील का? 3D सिनेमा बघायचा गॉगल आहे तो, आणि सिनेमा बघून झाल्यानंतर परत द्यायचा असतो. तू घालून आलीस. युवी, अरे घरी गेल्यावर टीव्ही बघायला उपयोगी येईल ना. टीव्ही 3D मध्ये. 3D दिसतंय? हा, वर बघ, वर जरा. देव दिसतोय का 3D मध्ये? देवला विचार जरा, युवराजवर का अन्याय केला, अशी मूर्ख बायको का दिली, युवराजला विचार ना. काय ना, केदार खरंच खूप नशिबवान आहे. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली, जी फक्त संसारात नाही तर त्याला कामात सुद्धा मदत करते. खरं तर तुझं कौतुक जास्त करावं लागेल मला, आणि म्हणून कदाचित तो फील्डवर इतकं चांगलं काम करू शकतो. माहितीये? तुम्ही काम बघितलंय त्याचं? अर्थात. आणि तो खूप चांगलं काम करतोय. तो शार्प आहे, तो हुशार आहे. आत्तापर्यंतचं त्याचं सगळं काम मी पाहिलेलं आहे, आणि नो डाऊट कौशिकीसारखंच तो टॅलेंटेड आहे. सो प्लीज माझा निरोप दे त्याला. तो खूप चांगलं काम करतोय. ओके, आणि त्याच्यामुळे MNNला डेफिनेटली फायदा होणार. नक्की, मी नक्की सांगेन त्याला. टीव्ही बघशील जेव्हा गॉगलवर, एक काम कर, बघ MNNचं न्यूज चॅनल बघ, त्याच्यामध्ये कौशिकी दिसेल, येईल 3D मध्ये अंगावर तुझ्या. तेव्हा अरे गात पडीन, खचात घालीन आवाज. म्हणजे तुम्हाला काय माहिती या केसबद्दल? ॲक्च्युली काय आहे ना तारिणी, माझे काही सोर्सेस आहेत, आणि केदार जर जेन्युइनली या प्रकरणामध्ये इंटरेस्टेड असेल काम करण्यात, तर मी सगळी माहिती देईन त्याला. हो, म्हणजे आमच्याच्यानं जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं आम्ही करू. तारिणी, हे प्रकरण खूप गंभीर आहे. म्हणजे सध्याच्या घडीला लहान मुलांवर खूप गैरव्यवहार होत आहे, आणि त्याच्यामुळे बिचारे पालक सगळे टेन्शनमध्ये. मी हे समजू शकतो, कारण मी सुद्धा एका मुलीचा बाप, आणि हे सगळं आपल्याला कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन मी तुला द्यायला तयार आहे. ओके. निश्चित 4 चौघात लाच. काय वाईट आहे, शांत दिसतंय. हे 3D जरा समोर बघ. तिथे समोर, ते बघ, तिथे बघ.